तेव्हा पंडित हरिभाऊंना आणि गजाननाला श्री स्वामींना केलेल्या नवसाची हकीकत सांगतात. श्री स्वामींच्या कृपेनेच आपण कर्जमुक्त झालोत आणि आता आपल्याला श्री स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जायचे आहे, असे हरिभाऊला आणि गजाननाला सांगतात. आणि ते तिघेही श्री स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला येतात. अक्कलकोटला आल्यावर तिघेही श्री स्वामींची भेट घेतात. श्री स्वामींचे दर्शन घेऊन ते भक्तिभावाने पूजन करतात. तेव्हा श्री स्वामी गजाननाला शिव, पंडिताला राम आणि हरिभाऊस मारुती अशी हाक मारून जवळ बोलावतात आणि त्या तिघांना मंत्र देऊन त्यांना पावन करतात. त्यांचे जीवन धन्य करतात. हरिभाऊला श्री स्वामींनी मंत्र दिला तो असा: गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवै नमः, आणि त्याला परमानंद होतो. तसेच गजाननालाही श्री स्वामी मंत्र देतात तो असा: आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम, सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति, आणि मंत्र ऐकून गजाननही आनंदी होतो. आणि तसेच पंडितालाही जवळ बोलावून श्री स्वामी मंत्र देऊन पावन करतात. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. हरिभाऊ, पंडित आणि गजानन श्री स्वामींच्या दर्शनाला येताना सोबत 300 रुपये दक्षिणा घेऊन येतात आणि याचे काय करावे म्हणून श्री स्वामींस विचारतात. तेव्हा श्री स्वामी त्या पैशांनी चांदीच्या पादुका बनवून आणण्याची आज्ञा करतात. यातूनच हरिभाऊंना श्री स्वामींचा ध्यास लागतो. हरिभाऊ वारंवार अक्कलकोटला येऊ लागतात. श्री स्वामी सेवेत त्यांना परमानंद प्राप्त होत असे. पुढे श्री स्वामी हरिभाऊंना आपला सूत मानू लागले. श्री स्वामींनी हरिभाऊंना आपला संसार आणि प्रपंच लुटवून घरावर तुळशीपत्र ठेवायची आज्ञा केली आणि भगवी वस्त्रे परिधान करण्यास सांगितले. हरिभाऊ तसे करतात आणि आपल्या पत्नीला पांढरी वस्त्रे देऊन तिचे सर्व अलंकार दान करतात. पुढे श्री स्वामी आज्ञेनेच मुंबईतल्या सागर किनारी म्हणजेच गिरगावात मठाची स्थापना करतात आणि स्वतःला मनोभावे श्री स्वामींच्या सेवेत रुजू करतात. अशा प्रकारे ग्रंथकाराने स्वामीसुतांच्या चरित्राचे कथन करीत श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 16व्या अध्यायाची समाप्ती केली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.